Let us start with the introduction to financial accounting. हा चॅप्टर 11वी 12वी BCom ITचा सेकंड इयरसाठी उपयोगी ठरू शकतो. त्याच्यामध्ये आपण बघूया काय आहे. Luca di Borgo Pacioli was an Italian mathematician recognized as father of accounting. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. Luca di Borgo Pacioli was an Italian mathematician. He is recognized as the father of accounting. He is the most famous for publishing double entry system in the year 1494. 1494 हे 1494 हे साल लक्षात ठेवायचं आहे. या साली काय झालं होतं, डबल एंट्री सिस्टीम अस्तित्वात आली होती. डबल एंट्री सिस्टीमचा नेक्स्ट पॉईंट, डबल एंट्री सिस्टीमचा रूल काय आहे, एव्हरी डेबिट हॅज इट्स क्रेडिट. म्हणजे काय, जेव्हा एखादं ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतो तेव्हा एका अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचा इफेक्ट जातो, त्याच वेळी दुसऱ्या कुठल्या तरी अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचा इफेक्ट केलेला असतो. फॉर एक्झाम्पल, जर आपण एखादी जर्नल एंट्री घेतली, गुड्स परचेस्ड विथ कॅश ₹3000. गुड्स परचेसची एंट्री काय असणार आहे, परचेस अकाउंट डेबिट टू खाली कॅश गेली म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट ₹3000. याचे इफेक्ट्स कसे जाणार, परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार टू कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार बाय परचेस अकाउंट. असं हे डबल एंट्री सिस्टीम असतं की परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला इफेक्ट गेला आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला इफेक्ट गेला. या दोन वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये एक डेबिट आणि एक क्रेडिट इफेक्ट केल्यामुळे याला डबल एंट्री सिस्टीम बोललं जातं. आणि ही डबल एंट्री सिस्टीम 1494 इंट्रोड्यूस झाली होती. इंडिया हॅज अ लॉंग हिस्ट्री ऑफ अकाउंटिंग इन एन्शियंट टेक्स्ट like अर्थशास्त्र, while accounting gained professional recognition through ICAI. ICAI अकाउंटिंग स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया म्हणजेच ICAIने इंट्रोड्यूस केले होते आणि याच्याच थ्रू अकाउंटिंगला एक प्रोफेशनल रेकग्निशन मिळालं होतं. फ्रॉम मॅन्युअल्स टू टाईपरायटर्स टू स्प्रेडशीट्स टू टॅली टिल नाव अप टू ERP अँड SAP हे आपलं इव्हॉल्युशन आहे अकाउंटिंगचं. आधी आपण मॅन्युअली सगळं रेकॉर्ड करायचो, नंतर टाईपरायटर्स आले, नंतर पुन्हा त्याच्या स्प्रेडशीट्समध्ये सगळं मांडून घेतलं जायचं. आता टॅली हे एक सॉफ्टवेअर आहे, ERP SAPनं आणखी सोपं झालं आहे अकाउंटिंग. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन्सचे 2 टाईप्स आहेत, एक आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि दुसरं आहे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे अशी ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये मनी किंवा मनीज वर्थ कुठलीही गोष्ट इन्व्हॉल्ड असते, त्याला आपण म्हणतो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट आहे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये पैसा इन्व्हॉल्ड नाही आहे, ज्याच्यामध्ये मनी इन्व्हॉल्ड नाही आहे, त्याला आपण म्हणतो नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचं एक्झाम्पल आहे बार्टर सिस्टीम. म्हणजेच काय तर एखादी वस्तू जेव्हा आपण घेतो, जुन्या काळात जसं असायचं की माझ्याकडे भात उगवला, मी तुला भात देतो, तुझ्याकडे गहू आहे, तू मला गहू दे, हे जे आपण करायचो याच्यामध्ये पैसे कुठंच इन्व्हॉल्व नव्हते. वस्तूच्या बदल्यात वस्तू मिळायची, सर्व्हिसच्या बदल्यात सर्व्हिस मिळायची, याला आपण म्हणतो बार्टर सिस्टीम. ती आता चालू नाही आहे. आता आपण काय करतो, आपण मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स करतो. म्हणजे आपण कुठलीही सर्व्हिस घेतली, कुठलीही वस्तू घेतली, त्याच्या बदल्यात आपण पैसे देतो, याला आपण काय म्हणू शकतो, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट आहे फेल्युअर ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम. मग आधी जे असायचं सिंगल एंट्री सिस्टीम, सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय की आपण फक्त रेकॉर्ड करायचो की याच्याकडून पैसे येणे आहे, याच्याकडून याला पैसे देणं आहे, याच्याकडून मी सामान घेतलं, हे असं वन साइडेड ट्रान्झॅक्शन जेव्हा आपण रेकॉर्ड करायचो त्याला आपण म्हणू शकतो त्याला सिंगल एंट्री सिस्टीम म्हणायचे. जेव्हा वन साइडेड ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जात होते त्याला म्हणायचे सिंगल एंट्री सिस्टीम. ती सिंगल एंट्री सिस्टीम इज दी ओल्ड, traditional and unscientific method of accounting. Only one side of transaction is recorded and mostly receipts and payments were recorded in single entry system. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय काय यायचे की इनकम्प्लीट रेकॉर्ड्स असायचे. म्हणजे बायफर्केशन असायचं की असेट्स आहेत, लायबिलिटी आहे, कॅपिटल आहे, हे सेपरेशन नाही केलं जायचं. नंतर ॲक्युरसी नव्हती, तेव्हा
फ्रॉड्स व्हायचे, कारण की कंप्लीट इन्फॉर्मेशनच नसायची. त्यामुळं एका साईडने सगळं होत असल्यामुळं भरपूर फ्रॉड व्हायचे चान्सेस पण असायचे. नेक्स्ट आहे नो ट्रू प्रॉफिट्स ऑर लॉस. प्रॉफिट अँड लॉस आपण रेकॉर्डच करायचो नाही, कारण फक्त एवढे पैसे येणं आहे आणि एवढे पैसे देणं आहे इतकंच रेकॉर्ड केलं जायचं. नॉट सुटेबल फॉर ग्रोईंग बिझनेसेस. मोठमोठ्या एंटिटीजसाठी सिंगल एंट्री सिस्टीम वॉज व्हेरी डिफिकल्ट टू हँडल. नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम इज द न्यू मॉडर्न सायंटिफिक सिस्टीम ऑफ अकाउंटिंग, मेथड ऑफ अकाउंटिंग. ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत? कंप्लीट रेकॉर्ड्स मेंटेन केले जातात, असेट्स, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेन्स, कॅपिटल असं बायफर्केशन केलं जातं. ॲक्युरेट इन्फॉर्मेशन रेकॉर्ड केली जाते, कारण 2 इफेक्ट्स दिले जातात, त्यामुळं टॅली करताना पण ते बरं पडतं. आणि फ्रॉड, एरर जिथं कुठं चुकलं आहे तिथं लगेच ते टॅलीच होणार नाही, मग लगेच तिथं फ्रॉड्स डिटेक्ट केले जातात. नेक्स्ट आहे ट्रू प्रॉफिट ऑर लॉस विच हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. खरं प्रॉफिट अँड लॉस काढायचं हेच तर डबल एंट्री सिस्टीमचा मेन मोटो असतो. त्यामुळे आपल्याला प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे बिझनेसमध्ये हे कळू शकतं. डबल एंट्री सिस्टीम इज ग्लोबली एक्सेप्टेड, म्हणजे पूर्ण जगभरात या डबल एंट्री सिस्टीमचा वापर केला जातो. नंतर आपण बघू शकतो डिफरन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटिंग. हे पॉईंट्स आहेत, हे तुम्ही पॉज करून लिहून काढा. हे डिफरन्स विचारला जाऊ शकतो बुक किपिंग अँड अकाउंटिंगमध्ये. नेक्स्ट आहे मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग पण 11वीच्या मुलांसाठी, 12वीच्या मुलांसाठी हे खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. इथेच व्हिडिओ पॉज करा आणि ही डेफिनेशन आत्ताच पाठ करून घ्या. नेक्स्ट आहे फायनान्शियल टाईप्स ऑफ अकाउंटिंग बघूया. टाईप्स ऑफ अकाउंटिंगमध्ये पहिलं तर आहे फायनान्शियल अकाउंटिंग. नेक्स्ट आहे कॉस्ट अकाउंटिंग. नंतर आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. नंतर आहे टॅक्स अकाउंटिंग. त्याच्या पुढे आहे ऑडिटिंग. नंतर फॉरेन्सिक अकाउंटिंग, सोशल अकाउंटिंग आणि एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग. हे अकाउंटिंगचे टाईप्स आहेत. पहिलं बघूया काय आहे फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय केलं जातं? डे टू डे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट बनवली जाते आणि अल्टिमेट त्याचा एम असतो प्रॉफिट झालाय की लॉस झालाय हे काढायचा. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय केलं जातं? कॉस्टचं कॅल्क्युलेशन केलं जातं. प्रोडक्ट आणि सर्व्हिस कुठलीही प्रोडक्शन करताना त्याची किती आपल्याला कॉस्ट पडेल, त्याच्यामध्ये आपला प्रॉफिट होतोय की लॉस होतोय, मग कॉस्ट कळाल्यानंतर त्याची प्राईस किती ठेवायची, ते कितीला विकायचं, हे सगळं कॉस्ट अकाउंटिंगमध्ये बघितलं जातं. नेक्स्ट आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये काय असतं? हा फायनान्शियल आणि कॉस्ट अकाउंटिंगचा डेटा यूज करून आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये आपण डिसिजन मेकिंगसाठी वर्क करतो. इंटरनल वर्कसाठी हे उपयोगी पडू शकतं. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे आताच्या डिसिजन मेकिंगसाठी. एखाद्या कंपनीचं कंपनी कशी चालेल हे सगळं ठरवण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंगचा खूप उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे टॅक्स अकाउंटिंग. म्हणजे टॅक्सचं कॅल्क्युलेशन सगळं हे करतात. हे टॅक्स अकाउंटिंग, टॅक्स लॉज, रूल्स हे सगळं बघून बिझनेस कसा चालवायचा, किती टॅक्स पडेल, कसं पे करायचं, हे सगळं टॅक्स अकाउंटिंगमध्ये त्याचं कम्प्युटेशन केलं जातं. नेक्स्ट आहे ऑडिटिंग. ऑडिटिंगमध्ये काय केलं जातं? ऑडिटिंगमध्ये वेगवेगळे रूल्स, रेग्युलेशन्स हे सगळं फॉलो करून सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स, ॲक्युरसी, रिलायबिलिटी ऑन स्टँडर्ड्स. म्हणजे हे ऑडिटिंग थोडक्यात काय आहे की रूल्स फॉलो केलेत की नाहीत हे बघण्यासाठी ऑडिट केलं जातं. म्हणजे चेकिंग केलं जातं की तुमची अकाउंटिंग इन्फॉर्मेशन बरोबर आहे की नाही आणि ते प्रॉपर रूल्सनुसार मांडलं गेलं आहे की नाही. नेक्स्ट आहे फॉरेन्सिक अकाउंटिंग, इन्व्हेस्टिगेशन ऑफ फ्रॉड्स. फ्रॉड्सच्या केसमध्ये त्याचं प्रॉपर इन डिटेल इन्व्हेस्टिगेशन केलं जातं, त्याला म्हणतो आपण फॉरेन्सिक अकाउंटिंग. सोशल अकाउंटिंगचे एक्झाम्पल्स आहेत CSR ॲक्टिव्हिटी. म्हणजे ठराविक ऑर्गनायझेशन्सला तुमचा प्रॉफिट एका लिमिटच्या पेक्षा जास्त एक्सीड झाला म्हणून त्यांना एक CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही ॲक्टिव्हिटी परफॉर्म करावी लागते आणि त्या ॲक्टिव्हिटीचं अकाउंटिंग म्हणजेच काय? सोशल अकाउंटिंग. नंतर एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये काय तुमचं पोल्युशन वगैरे, त्याच्यासाठी तुम्ही काय मेजर्स घेताय, तुम्ही काय त्याच्यासाठी
उपाय ठरवलेत, हे सगळं बघण्याचं अकाउंटिंग म्हणजेच एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग. ट्रान्झॅक्शन्स 5 टाईपमध्ये क्लासिफाय केले जातात. क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन्सचे 5 टाईप्स आहेत. कुठले कुठले? कॅपिटल, एक्सपेन्स, इन्कम, असेट्स आणि लायबिलिटीज. त्याच्यातल्या प्रत्येकाचा बॅलन्स आपण पहिल्यांदा लक्षात ठेवायचा आहे. कॅपिटलला कोणता बॅलन्स असतो? कॅपिटल बॅलन्स शीटच्या क्रेडिट साईडला येतं, लायबिलिटी साईडला येतं. मग हे कायम लक्षात ठेवायचं की कॅपिटल अकाउंटला क्रेडिट बॅलन्स असतो. नेक्स्ट काय आहे? एक्सपेन्स. एक्सपेन्स कुठे असतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे एक्सपेन्सला नेहमी डेबिट बॅलन्स असतो. नंतर काय आहे? इन्कम. इन्कम कुठे येतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणून इन्कमला हे लक्षातच ठेवायचं की इन्कम, कोणताही इन्कम असेल त्याला कायम क्रेडिट बॅलन्स असतो. नेक्स्ट आहे असेट्स. असेट हे बॅलन्स शीटच्या असेट साईडला म्हणजे बॅलन्स शीटच्या राईट हँड साईडला असतं. त्या प्रत्येक त्याच्यामध्ये असेटमध्ये जी कुठली असेट असेल त्या सगळ्या असेट्सला डेबिट बॅलन्स असतो आणि सगळ्या लायबिलिटीजला क्रेडिट बॅलन्स असतो. हे लक्षात पुन्हा एकदा आपण रिवाईज करूया. कॅपिटलला कोणता बॅलन्स असतो? फर्स्ट क्रेडिट बॅलन्स. एक्सपेन्सला कोणता बॅलन्स असतो? डेबिट बॅलन्स. इन्कमला कोणता बॅलन्स असतो? क्रेडिट बॅलन्स. असेटला कोणता बॅलन्स असतो? डेबिट बॅलन्स. आणि लायबिलिटीला असतो क्रेडिट बॅलन्स. ओके, हे आपण बॅलन्सेस पार्ट केले. आता नेक्स्ट, जर कॅपिटलला क्रेडिट बॅलन्स आहे तर कॅपिटल वाढलं म्हणजे कॅपिटल इन्क्रीज झालं म्हणजे एक्स्ट्रा कोणीतरी अजून पार्टनर एक किंवा सोल प्रोप्रायटर एक्स्ट्रा कॅपिटल बिझनेसमध्ये घेऊन आला तर कॅपिटलला असतो क्रेडिट बॅलन्स. कॅपिटल वाढलं की त्याला आपण करतो पुन्हा एकदा क्रेडिट. म्हणजे कॅपिटल वाढलं, इन्क्रीज कॅपिटल, क्रेडिट बॅलन्स, अगेन क्रेडिट करायचं. डिक्रीज कॅपिटल, त्याच्या उलटं डेबिट करायचं. हे कळालं की ज्या अकाउंटला जो बॅलन्स आहे ते वाढलं की तोच बॅलन्स द्यायचा आणि ते कमी झालं की त्याचा रिव्हर्स बॅलन्स द्यायचा. म्हणजे आता फर्स्ट घेतलं आपण एक्झाम्पल कॅपिटलचं. कॅपिटलला असतो क्रेडिट बॅलन्स, कॅपिटल इन्क्रीज क्रेडिट, कॅपिटल डिक्रीज डेबिट. नेक्स्ट आहे एक्सपेन्स. एक्सपेन्सला असतो डेबिट बॅलन्स. एक्सपेन्स वाढलं म्हणजे एक्सपेन्स आपण खर्च केला जास्त की एक्सपेन्सला डेबिट करायचं. एक्सपेन्स कमी केला की मग क्रेडिट करायचं. नेक्स्ट आहे इन्कम. इन्कमला असतो क्रेडिट बॅलन्स. इन्कम वाढला की क्रेडिट, इन्कम कमी झाला की डेबिट. असेट. असेटला असतो डेबिट बॅलन्स. असेट वाढली डेबिट, असेट कमी झाली क्रेडिट. नेक्स्ट आहे लायबिलिटी. लायबिलिटीला असतो क्रेडिट बॅलन्स. लायबिलिटी वाढली क्रेडिट, लायबिलिटी कमी झाली डेबिट. हे झालं आपण क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन्स बघितले. 5 टाईप्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन्स आपण 5 प्रकारमध्ये क्लासिफाय केले जातात आणि त्याचे आपण बॅलन्सेस बघितले आणि ते वाढलं आणि कमी झालं की काय करायचं हे आपण बघितलं. अकाउंट्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. अकाउंट्स 3 टाईप्समध्ये क्लासिफाय केले जातात. फर्स्ट आहे पर्सनल अकाउंट, सेकंड आहे रिअल अकाउंट आणि थर्ड आहे नॉमिनल अकाउंट. याचे रूल्स पण पाठ करायचे आहेत. हे खूप इम्पॉर्टंट आहेत रूल्स, कारण याच्यावरच पुढचं अख्खं अकाउंटिंग डिपेंडंट आहे. दीज अकाउंट्स रिलेट्स टू इंडिव्हिज्युअल्स, फर्म्स, कंपनीज और इन्स्टिट्यूशन्स. म्हणजेच काय? एक्झाम्पल बघा इथं, राम अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट, डेटर्स अकाउंट, हे सगळे काय आहेत? पर्सनल अकाउंटचे एक्झाम्पल्स आहेत. पर्सनल अकाउंटचा रूल लक्षात ठेवायचा आहे. डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. पुन्हा एकदा बोला, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. हा आहे पर्सनल अकाउंटचा रूल. सेकंड आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये दीज अकाउंट्स रिलेट्स टू असेट्स, फॉर एक्झाम्पल टँजिबल अँड इनटँजिबल. असेट्सचे टँजिबल आणि इनटँजिबल त्याचे 2 प्रकार आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? फर्निचर अकाउंट, कॅश अकाउंट, मशिनरी अकाउंट, हे रिअल अकाउंटचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे सगळ्या टाईप्स ऑफ असेट्स हे रिअल अकाउंटमध्ये येतात. त्याचा रूल काय आहे? डेबिट वॉट कम्स इन अँड क्रेडिट वॉट गोज आउट. पुन्हा एकदा बोलूया, रिअल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट वॉट कम्स इन अँड क्रेडिट वॉट गोज आउट. थर्ड काय कोणता अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट.
These accounts record income, expenses, gains, losses of a business. म्हणजे इन्कम, एक्सपेन्स, जे काही प्रॉफिट झाला आहे, लॉस झाला आहे, हे सगळं आपण कुठे बघतो? नॉमिनल अकाउंटमध्ये बघतो. एक्झाम्पल काय काय आहे नॉमिनल अकाउंटचं? सॅलरी अकाउंट जो एक्सपेन्स अकाउंट आहे, किंवा सॅलरी रिसिव्ड असेल तर इन्कम अकाउंट. रेंट पेड एक्सपेन्स अकाउंट, रेंट रिसिव्ड इन्कम अकाउंट. कमिशन पेड एक्सपेन्स अकाउंट, कमिशन रिसिव्ड इन्कम अकाउंट. त्याचा रूल पुन्हा एकदा पाठ करूया आपण. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. पुन्हा एकदा बोलायचं आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याचा पुढचं अकाउंटिंग असंच बेसिक्सपासून आपण बघणार आहोत. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच.